श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री राधाकृष्णाय नमः। वंदे वंदारु मंदारं वृंदावन विनोदिनं वृंदावन कलानाथं पुरुषोत्तममद्भुतं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमो नमः। वेदव्यासाय नमः। भारत्यै नमः। सरस्वत्यै नमः। माध्वार्णवज्ञाननिधिप्रगाढं सदा मन्दहासरूपं यतीशं श्रीसुकृतीन्द्रहस्तसरोजदातं श्रीसुधीन्द्रं प्रणमामि नित्यं। नमन् गुरुं सदा काशीमठाधिपं बुधं सुधीन्द्रतीर्थवन्दनं सम्यमेन्द्रसंयुतम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ओम अंगा पविल तसले सर्व सत्संग प्रेमी प्रीतीनं वंदन करता खंचकी परमात्मू विशेष रूपान करतना ते सुदैवाले तपश्चर्याक प्रत्यक्ष जाला आणि ते सुदैवाक निमगूजा लागलो. हे सुदैवा, तुगेल्या मनात तुला इच्छा कसं असं कसं तरी जाऊन ये तू व्रत केला तो सांगता देवा सर्व समजलं तुका कसं कळलं ना तिला एक विषय असतो तसल कडेन आज तू म्हाका प्रसन्न जाला मेगेल मनात तुला इच्छा म्हाका योग्य संतान इत्यादी जावका म्हळेली इच्छेन करतना हांवें केलेली आहे. तूंच म्हाका आज मेळ्ळा आज तूंच निमगीत आसा. तेन्ना परमात्मा सांगता पळय मुखा वयले 7 जन्म पर्यंत तुगेल्यान तूं संतानाक दोश आस. 7 जन्मानंतर तुका पुत्रप्राप्ती आसूची तसो करून तुका संतान लभ्य असाध्य तें. हे ललाट रेखा कसं की जन्मा येताना मागून हाडलें तुवें तसं करून आनी तूं कसं चेडवणी करूं जायना. तूं भोगूका जालेलें एक भोगूका जाता खंयच्याय वेळाचेर आनी तूं करूं जायना. तगेल तें तपश्चर्य तगेल श्रद्धा तगेल ती भक्ती इत्यादी सुदैवाल पळयतना लागीं असेल गरुडाक दिसता खंय पाप ह्या नमुन्याचें वर्सगटल्यान 4000 वर्स केवल सुखी पाल्ले इत्यादी कावणेक तपश्चर्य केलां व्रत केलां. खंयचेय व्रताक एक फल ना म्हणून केस्तव तवें परमात्मा प्रत्यक्ष जेवन ताणें मागील वेळाचेर एक देवाक खंयचें एक ना करचें साध्य आसवा म्हणटा देवान दिवका जाल्यार दिव येत ना माय देव कसल्याक दिनाश राबता. तसं करून गरुड जाल्यार देवाला प्रार्थना करता हे देवा ताकपुणी कसलें दी रे तूं कामिदार दप्रदायने मागील दिवचें म्हळ्यार देवा तुगेलें नाम आसा. आपत रक्षक तूं आपत्ती भितर असल्यार कोणाकय खंयच्याय वेळाचेर तूं अनुग्रह केला. तसल ते द्रौपदीक वस्त्र इत्यादी जावका म्हळ्यार वेळाचेर तुका तिणें मागील वेळाचेर तूं अनुग्रह केला. गजेंद्राक खंयची त्या कालाचेर मोक्ष तूं अनुग्रह केला. सगळें जगत त्या तूं कोण कसं मागलां तें दिलेलें. आज सुदैव नामक ब्राह्मण तुगेला मागतास. ब्रह्मज्ञ ब्राह्मणप्रिय परमात्मा नांव तें ब्राह्मणप्रिय म्हळ्यार ब्राह्मण्य कोणाला आसा तांकां प्रीती करतलो देव तो. तशीं जी विप्रप्रियो धार्मिक राजेंद्रम सत्यसंधम दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं रामचंद्रा विशयं तरी विप्रप्रिय विप्र म्हळ्यार ब्राह्मण तांतू जाल्यार ब्राह्मणप्रिय म्हूण सांगून आसा. विप्रांक प्रितीत तूं गोविदां प्रिय कोण गोसेव करता कोण गोपालक आसा जी तांकां पुरजनाक प्रितीत तूं तांकां प्रीती करतलो तूं. तसल कतरी हे ब्राह्मणान मागलां देवा. ते मान्य गौतमी तागेल वट आसा तसल ते दंपतीक तूं अनुग्रह करूं नको. तेन्ना परमात्मा हरी सांगता काय हे गरुडा तुगेल कारुण्य तुगेल दया
एकेतना भगता आणि मागील तसलें दिवच्या जायना तिला स्वय येद्रा कोण की असं त्या देखूनचे मध्य भितर परमात्माला वतना मगतना येद्रा भटमामू तशींचे स्वामी इत्यादी रब्बन आमी मलगड्या मुखांतर देवाला मागचे एक मध्य भितर आमकां तक्षण मेळना नाटल्यार एक तंगेल केलें सत्कर्म की तांणी ते देवाला केलेलं उपासने फुलान करतना आमगेल काम जल तितले शीघ्र जावो म्हणल कितें जावन आमी मलगड्यांनी कुटुंबाक पुरयत्यो की मलगडेक भटमामू इत्यादीक मेळचे तशी गरुडाक परमात्मा नारायणान सांगलें तशें जाल्यार एक काम करी तूं अनुग्रह कर तुगेले अंशान करतना तांकां संतान प्राप्त जावो गरुडाक बारीक कुशल ही एक ऑपॉर्च्युनिटी म्हाका देवान दिली तशें करून म्हगेल्या अनुग्रहान तांकां एक चेडूं देंवचें म्हूण जालें ना म्हूण सांगून सुदेवाक सांगता गे देवाला आदेश पालन करता तशींच तुमकां दंपतीक म्हगेले अंशान जेवता तसलो एक सुंदर बालक अनुग्रह करता म्हणून हांगा प्राप्ती ना म्हूण सांगून देवान सांगल्यार विशेष गरुडाली प्रार्थना आशिल्ली देखून तांकां एक पुत्र संतती प्राप्त जावची योग प्राप्त जालो प्रायबद्ध जावन आशिल्ले ते गौतमीक 9 मास पूर्ण जावन एक सुंदर बालकान पुत्र जन्म जाता ते चरडाक नामकरण संस्कार जाता शुकदेव म्हूण नांव दवरताचें तशींच ते चरडाक चांग विद्या बुद्धी सिद्धी प्रसिद्धी वेद वेदांत इत्यादी करतना एकग्राही एकबंद पळयल्यार कसलें तसलें एक गरुडाने विशेष परमात्माला अनुग्रहान प्राप्त जालें चेडूं तें तेन्ना तागेलें प्राज्ञता विद्या अंत भितर ताका कसलेंय उणें पडना त्या प्रकार त्या चेडवाक तागेले विद्ये भितर सुसंपन्न जावन कोण जाल्यार इतर लोकांक जाल्यार तागेलें तें योग्यता पळयतना तागेलें एक शरीर गजालें समृद्ध जावन आशिल्लें अजान बाहू शरीर तें चेडवालें पळोवच्या सुंदर वर्ण कोणूय जाल्यार आकर्शक जावन आशिल्लो तागेलो देह खंय ते देखून सांगचें स्वर्णपुच्छ हा म्हणून जाणा गरुडाक हें करतना तसलें तें अमृतकलश हस्तं कांती संपूर्ण देहम परमात्मान जी तागेर खंयचें की वाहन करून वचूंक जाल्यार तागेलें देह कितलें कांतीयुक्त जावका स्वर्णपुच्छ भांगराचेच एक नमुना तागेलें पुराय पक्षीचे पाक पुराय सोच आमी पाळता रे कितें ती म्हण सांज चिट्टे आसता चिट्टे पळयताचे खंयचे नमुने स्वर्णरेखा ताजेर पळयता आमी कितली चंद आसता तें आकर्शीत जावन अशें तसलें तें एक पक्षी संकुलाच्यो जी अत्यंत उत्कृश्ट जावन आशिल्ली देव म्हूण जाल्यार तागेलें पाक कितली चंद आसूंका तागेलें एक स्वर्णवर्ण इत्यादी कश्या पुरो अमृतकलश हस्तं कांती संपूर्ण देहम सकल विबुध वंद्यम वेदशास्त्रेषु चिंत्यम सगळें वेद शास्त्र इत्यादीक नित्य चिंतन करतसलें परमात्मा उडगास कोर नामस्मरण करतलो तसलो गरुड तो तसल तें अंशान करतना हांगा सुदेव नामक सुदेव शर्मा ब्राह्मणाक हो जन्म आयला शुकदेव म्हणा नाम गौतमील उदरा भितर आयला गौतमाले शाप सगळें वेदाकच शाप जावन भितर पडला तसल वेळाचेर पुनः वेदव्यासान घेवन सारस्वत महामुनील मुखांतर सगळींची वेद इत्यादी दिलेलो म्हणटना गौतमाल तपस्स कितलें व्हड पळया तसल ते गौतमाल धुवती तिगेल करपा भितर हो शुकदेव जन्म आयलो विज्ञा संपन्न पळोवच्या भारी सुंदर खंय तांतूय मंगलानाम अपि मंगलत्वम मंगलकर जावन पळोवचें आसल्यार तांतूय अत्यंत मंगलकर जावन आशिल्लें सौष्ठव शरीर इत्यादी तागेलें शुकदेवालें खंयची विद्येन तूं खंयची विशयान तूं तरी उलयलो म्हणून जाल्यार समर्पक जावन आशिल्लें तसलें
स्पष्ट जावन आशिल्लें मना वच्चे तशी सर्व सांगता आसलें शास्त्रार्थ ज्ञान तागेलें अशी चलतना ते चरडाक उपनयन संस्कार इत्यादी जाता ते वेळाचेर थंय ताका पळोवच कितें जावन म्हळ्यार बरीची वसिश्ठादी ऋषीश्वर इत्यादी येवन पावताच तशी थंय पावलाची विशेष जावन वेदव्यासादी तागेले शिष्य इत्यादी पुरा जनान येवचें पळोवचें वचचें तें पुरा जाता त्या वेळाचेर हे ऋषीश्वरांक नारदादी हांकां पुरा जनांक पळयतना ताका सांगून दिलां मलगड्यान येयले नमस्कार कोरका तांकां दिवका जाल्लें सोपस्कार इत्यादी दिवका पाद्य अर्घ्य आचमनादी उपचार दिवन तांगे लागीं आशिर्वाद घेवका आमगेलें खंयची की कंदमुलां आसा तें तांकां समर्पण कोरका हें पुराय ताका समजून घेतिलें तशींच सुदैव नामक ब्राह्मणान तागेले बायलेन तागेले चरडान छंद करून ऋषीश्वराली पूजन की हें तें पुराय कोरनाशिल्लें ते कालारी महांत जावन आशिल्लो नारदादी थंय प्रवेश करता हागेलें देह सौष्ठव इत्यादी पळयतनाच हो एक नमस्कार करच्याक योग्यत आशिल्लो ताणी नमस्कार करतना हांगा नारदा ऋषीश्वर सांगता साक्षात परमात्माक अत्यंत लागीं दाखोवन पळोवची योग्यत आशिल्लो परमात्मा कशी म्हणून सांगच्याक योग्यत आशिल्लो केवल तितल्यार मात्र 4000 वर्स तपश्चर्या केल्या वरी व्रत करून त्या परमात्माला प्रार्थना करून जालो बापूसू आवसूक साक्षात परमात्मान दर्शन दिलेलो त्या मात्र नाही परमात्मालकी गरुडालकी अनुग्रहान जलल चिरुड म्हणतना तागेले सौष्ठवयुक्त कांती इत्यादी जाल्यार कोणा जाल्यार एट्रॅक्शन म्हणटाचे आकर्षण नातील आसतकी अशी आकर्षित जावन आसतना गेले सगळेंची कसल मुखा वयलें भविश्य गजालें राजादी महाराजान जाल्यार ताका एक गौरव दिवका जालें तसलें स्थानाचेर आसवप हें पुराय सांगता जाल्यार सुदैवा एक विशयांत म्हाका आगेल्या विशयांत उण्यापण दिसता तें कसलें म्हूण सांगल्यार हे चरडाक आसूचें आयुश्य केवल 12 वर्स आनी स्वल्प वर्स मात्र ताका आयुश्याचं मुखारी घोर जावन आशिल्लें तसलें उदकां भितर पळोवन आगेलें मरण आसा म्हूण सांगून तो तागेलें हे चरडान हें भविश्य सांगता तें आयकलोची सुदैवाक मस्त दुख्ख जाता तो थंय पडता गौतमी ताका दिवका जाल्ली शुश्रूषा इत्यादी करून तिगेले बामूण तो ताका सांगता प्रारब्ध कर्म कोणाचें न्हय चुकोवचें जायना जगत ह्या भितर कोणय तरी जालें म्हणून जाल्यार ताका एक आयुश्य म्हणलें निर्माण जाता खंडीत आयुश्य नातील ना तशींच पुराणां भितर केलो काणयेन येता आयुश्या विशयांत एक ब्राह्मणान प्रार्थना केली की देवा लागीं देवा प्रत्यक्ष करून घेतलो आनी ताका एक संतान प्राप्त जालें ते संतान प्राप्त जातना देवान निमगेलें ताका बरें खंयच्याकय हांव आयुश्यनातील करूं जायना ब्रह्माक जाल्यार आयुश्य आसा ब्रह्माने आयुश्यांत 100 वर्स ब्रह्माक आयुश्य देवमान प्रकार 100 वर्स आमगेलें मनुष्यमान म्हणटात मनुष्यमान आनी देवमान म्हणलें तें विंगड विंगड कॅल्क्युलेशन मॅथड्स गणित प्रसंग विंगडच आमगेली 1 वर्स देवमानांतू पितृमानांतू तांची 1 दिवस म्हणटना आमगेले 360 दिवस आमकी 1 वर्स कशें जाता तशींच 360 वर्स तांकां एक पूर्ण प्रमाणाचेर तांगेलें अंतवच म्हणटना पळया आमगेलें 1 वर्स तांची 1 दिवस हे मानाचेर आसूच
आता 51 वर्स हें ब्रह्मान आयुष्या भितर चलता आस. प्रलय काल प्राप्त जातना ब्रह्माला आयुष्य मुक्त जातना पूरा ऋजुत्व इत्यादीक आशिल्ल्यान पुराय जनांनी देवता खंयची खंयची आसा ते पुराय वता. साक्षात महालक्ष्मी आनी नारायण तो वटपत्रशाय जावन समुद्रा भितर तागेले पांयाचे बोट तोंडां दवरून पवता आसता. तो सोडल्यार विंगड कोणूय रावचे ना. अपास परमात्मा उडका सेवका. अत पुरुषो ह वै नारायणो कामयत प्रजा सृजयेत इति. पुनः जगत्य सृष्टी कोरका म्हणून दिसल्यार त्या वेळार परमात्मान सृष्टी येवची अशी तो सांगता. कोणाकय आयुष्य म्हणून नातेल करूं जायना. आयुष्य दिवू का जाल्यार ताका एक हेतू मरणाक एक हेत असो जायत म्हणटा. आनी एक व्हड एक गुड्ड दाखयता. केदोळ पर्यंत वो गुड्ड आसा तेदोळ पर्यंत मिगेल ते चरडाक मरण म्हणलें सन्निवेश जावच्या न्हय देवा जायत म्हणाल. आनी कसां करचें. देवान ब्रह्मान ताका वर दिवं का. आयुश्य म्हणाल तागेलें निर्माण जालें. कशें जालें. व्हड एक गुड्ड पर्वत केदोळ पर्यंत ते पर्वत नाश जायना. तेदोळ पर्यंत हे कुमाराक नाश ना. अशी चलतना ताका कळ्ळें म्हगेलें आयुश्य मस्त आसा म्हाका कांय तोंदर ना म्हूण. बापसून सांगलां ताका पळय धर्म प्रकार चोलका. कोणाकय आमी उपकार करपा शिवाय उपकार करूं नज. कोणा तोंदर दिवच्या नज. जाल्यार ताका मना येयनी. तातावळी कोणाकय बाद दिवची हें तें पुराय तागेलें तें जिविता भितर ताणें घेवन हाडलें. जगत ह्या पुराय जनाकय हो चेडूं एक बाद दिवची तरी जन्म आयला की म्हणाल जे प्रकार म्हणाका धैर्य आसा. कसं जाल्यार मरना म्हणून एक राक्षसीय गुण आनी तातूंत भितर उश्टी बुद्धी इत्यादीक म्हणटा पळय तसो पुराय करचें. साध्वी लोकांक पुराय जनाक एक बाद दिवचें. मना भितर दुख्ख दिवचें. अशी करता आसतना एक परमसात्विक अत्यंत निष्ठा इत्यादी केलो तसलो एक ऋषीश्वर तो तागेले एक पुजनेंतू इत्यादी घेवन पावता. तसल वेळाचेर ताण ते देवपुजा इत्यादी करून आसा कोपिश्ट तो मात्र. ताका खंयच्या वेळार कोप येवं का त्या वेळार तक्षण येता. तसल वेळाचेर ताण ती देवा पूजा करून सालिग्राम इत्यादी घेवन ताका पुजने बसतना हें चेडूं बादक करू जावन बाद दिवची कतरी म्हळ्यार बरें आयल्या बरेची धांव घेवन वो सालिग्राम घेवन धांवन वचून एक व्हड बांयद काडून उडोवन पड. कोप येयलो ताका. असल नमुने बाद दित तूं म्हाका. तक्षण तूं मूर्छित जावं का तुगेलें आयुश्य मुक्त जावं. तुगेल्या अण्णा म्हाका पुत्र शोका दुख्ख प्राप्त जावं म्हणालो. जाल्यार हें चेडूं हसता आसा म्हाका हें तुगेलें कसो न्ही शाप लागना मामा म्हळ्यार बरीच. दिव्य दृश्टीन पळयता असल शाप दिल्यार हाका लागनाचें कारण गजालें. तांकां कळटा व्हड पर्वत आशिल्लें न्ही पर्वत आसा त्या पर्यंत तागेलें आयुश्य दिलां. तसो करून तो पर्वत नाश जावं न्हू आतां. तागेलें तें कोपान करतना भ्रूमध्यान करतना व्हडोड्ड एक नमुन्याचें रान म्हैशी म्हणटाची म्हशी रड्डे म्हणटा पळय रानांत उरले ते सृश्टी करता खंय तो कितलें हजारा कटल्यान पुराय जनाक काम उद्रेक जावन तांगेलें तें उद्रेक अवस्थेन करतना तांकां एक देवान दिलां हें फातराच्यो कसो एक पळयल्यार वचून ताका हांडून घालून तें अस्तव्यस्त करचें. सगळे ते पर्वता सुत्तू राबून तांणी तांगेले शिंगान करतना आशिल्ली माती पुराय छिद्र छिद्र करून उडयली. स्वल्प क्षण भितर पर्वत पुराय दस्त बस्त जाला. पुराय माती जावन नेल्यार पळय एकडच्यान गेलो वचल्लो हाका मरण प्राप्त जाली.
तशी एक दृष्टांत केलो एक पुराणा भितर कथा भाग इत्यादी घेता परमात्मा लागी हट कोर न्हू म्हाका चेडूं जावका म्हाका देवान दिवका म्हाका हें खंडीत मेळका म्हण सांगून तुमी खंयचेय कालाचेर तर तुमी संतान प्राप्त करून घेताची तें संतान व्हरता म्हणचे मटाक खंडीत ना. मंगळुरा भितर जाल्यार एक कथा भाग आसा पुराणा भितर येयला न्हय तेन्ना मंजेश्वर दर्शना भितर येदराक हे पात्र घेवन प्रसादाचे ताट घेवन आनी राबचीत आसलें एक कुटुंब बडमाम पुरा जनाक मागील दिता आसा दर्शनान कसा मागला तें दिलां त्या बटमामाक दोळ्यां दाखोवन उद्दा येयलें खंय मदेंत दर्शनाचो राबून दर्शनार निमगेल म्हळ कुडले तुमी अशींची उतरां निमगेल म्हणले कोणाकाची तें मौन दर्शन म्हाका गोत आसा न्हय बटमामा निमगेल म्हळ कुडले ताणें उलयलां म्हळ्यार अर्थ न्हय सन्नेर निमगीत तो कसा लायक तुका बेजार करता म्हूण तेन्ना तो सांगता पळय मुखा वयलें हें ताट दवरूच्यान नाका तुका हें सेव करूं कोणा सांगा म्हाका तरी तूं संतती दी न्ही आनी कोण दवरचें हें पुरा जना मागील दिता आस तूं हाकेक वेवस्था नाका तुगेली म्हूण देवान काणू घे प्रसाद म्हणलो 5 चेल्याचेर हाडून दिलीं वर्स बशी वर्स बायल गुरुबिणी जाता 5 चेल्याचेर हाडून गेलेंच तागेले भयणीक चेडूं नाशिल्लें भयणीन सांगलें अणा तुका 5 चेल्याचेर हाडून गेलेंची तसो करून म्हाका चेडूं ना तुगेले एक चेरडाक हांव पोसितां म्हाका दी रे जायत म्हणलो आनी एक चेल्ल्या काडलो न्ही भयणीक हाडून दिलें 1920 इसवी काणी त्या वेळार प्लेग इत्यादी कळिल्लें तातूंत गेल्या घरकडे आशिल्ले 4 जन चेडूं गेलींच दिलल तसल चेडूं मात्र एक भयणी थंय व्हरला आपास मंजेश्वर दर्शनाला गेले देवा वय तुका भाग्य नाशिल्लें तूं घेतलें तुका दिलें हांवें तांकां दिवचें म्हाका कळना हांवें तूं काण आनेकल्या दिलें न्हू तुका व्हरोवचें भाग्य ना तें म्हणाल खंय देवान मागीर उरलय न्ही गेलें अशीं खंयचेय तरी एक देवान दिलां ना हांवें देवाला आमी खंयचेय विशयांत आमी तरी एक करून घेताची वय म्हणून जाल्यार ते हट करून इत्यादीक आमी तांडिल्ल्याक ताका तितलें फल ना हांवें तितली काल पर्यंत ताका स्थिर म्हणून सांगूं जायना तशें म्हाका अमकें जावका म्हणून सांगून खंयचेय कस म्हणून जाल्यार ताजी मागशी एक काणी आसता अशी शुकदेव म्हाका जावका देवान म्हाका संतान दिवका म्हणल कितें तरी जावन तुवें देवालें व्रत इत्यादी करून घेतिलो परमात्मान तुका सांगलां मुखा वयल 7 जन्म पर्यंत तुका संतान ना म्हूण सांगलां जाल्यार तुका प्राप्त जालां त्या चेडणाक 12 वर्साचें आयुश्य मेळ्ळां तातूंत ते चेडणाला आयुश्य अमकेची म्हणून तुका सांगलां आख्खी चिंत सूर जाली दुख्ख सूर जालें थंय पडला सुदैव आयकुनूच ताका सुश्रूश करतना बायल ताका सांगता प्रारब्ध कर्म कोणा सोणा कशाला दुख्ख पावचें आमी मागून हाडलें तें देवान इतलें आमकां चांग केलां इतलें दिलां त्या देवाक हें दवरून घेवन कशी व्हरोवका म्हणून देव आमकां राखना की देवाल वयरी आमी दृढ जावन आशिल्ली भावना आमगेली प्रिती त्या देवा वयर आमी दवरया खंडीत देव आमकां सोण घालना असल एक दृढ जावन आशिल्ली ते एक विश्वास बामणाक सांगून बामणाले हाडता अशी खंयची की तागेलें तें चेडणालें चरित्र कसलें म्हणाल बदल आयकलां ताका भायर सांगता महाभारतांत जाल्यार एक विशेष जावन आशिल्ली एक वार्त येता ती खंयचे आमी एक चेडवांक
एक आवसपण म्हणस आवसून चरडाक पळोवका जालेलें एक सिस्टम. आमकां चेडवांक पळोवका जालेलें एक पळवण म्हणटा. तांकां खंयची रीती आमी पळोवका, नावें तांकां दिवका जाल्यार संस्कार कसले नमुन्याचेर जावका. ಕೆಲವು संस्कार इत्यादी आमी करतना चेडो एक वाडका आवस म्हळ्ळी ते चेडवाक तिगेल गर्भांत दवरता. गर्भां आसतना कोणूची तिगेल एक पळवण म्हणलेलें आसता. गर्भाची पोशण तुजी तिगेल मन दवरता. तेन्ना ती कसलें खावका पिवका इत्यादी कसं म्हणून जाल्यार हाज्यान मिगेल गर्भां आशिल्ले चेडवाक कसलें तोंदर जावचें ना ज म्हणल खातीर जावन तिगेले आहार विहार इत्यादी भितर ती कसल जावका कसल नाका चेडा खातीर जावन ती पुराय त्याग करूंक प्रारंभ करता. चेड तिक्षी काळ्यार ते चेडा तोंदर जातकी, चड थंडी जाल्यार हांव कसलें एक आजेन तोंदर जातकी, हांवें खंयचेय विचारान करतना म्हगेलें खाण नावें म्हगेलें जेवण ते कालाक कोरका जाल्यार ती न्हीद इत्यादी खाणां अशी रेस्टनी करना अशी आंगार चड धणू भारू इत्यादी घालून घेतल्यार कसलेंय चेडा तोंदर जातकी म्हणल खातीर जावन ती वात्सल्यपूर्ण हृदयान करतना हें पुराय ती दूर करता. मागीर केलो विचार कसो म्हळ्यार तांगेले ते मनांतूं तांकां ते विवेक म्हणस विचार केलो विचाराचें उणेपण आसता. नानटल्यार शास्त्राचें हित नावें शास्त्राचें विहित नावें शास्त्राचें संगनानातील केलो विचार हांव भितर करतना तांगेल ते एक प्रिती खातीर द्योतक जावन चेडवां वयरी नावें ते गर्भा वयचे प्रितीन करतना ते शास्त्रां सांगेल प्रकार तिगेलें काम करचें की नावें तें करचें केलो ते व्यामोहान करतना ती दूर करता. तशी अंत भितर आवसू केलो पण चुकून पडता ना म्हूण सांगूं जायना. गर्भा भितर आशिल्ले ते चेडवाक व्यामोहान प्रितीन करतना ती चुकूनय पडता. ती समकट जावन ती चंद्रुपान करतना तें घेवन वचेस. महाभारतांतू शांडिल्य ऋषिली बायल शांडिली म्हणून सांगून ती एक चंद आवसूल जबाबदार कसली आवसून कशी रूपान करतना हांव ते चेडा पळोवका. आत्मप्रियाणि हित्वापि गर्भसंरक्षणेन च बालानां वर्धये नित्यं शापं कोपं प्रतापनम. म्हणटना ती चेडा खातीर जावन आत्मप्रियाणि हित्वा मनांत तुला कसं की म्हाका हें अमकें खावका म्हणजे हें पिवका म्हाका हें जावका तें पुराय वर्जी करता खंय कोणा खातीर मुखार सुनू ते येवत तसले चेडा खातीर जावं ते मात्र न्हय चेडणान तरी वाडून येता म्हणून जाल्यार ते चेडणाक खंय एक कोल्ड पिवचें आसा नावें खंयचे एक राब्बील कडेन राबूं का हांव घेवन पिल्यार ते चेडू निमगिता ते चेडणाक आयस्क्रीम जी आसा दिल्यार मागीर ताका सैती जाता ताका खांक येता ताज्यान ते तडसूचें जायना तागेले ते रेसिस्टन्स पवर उणें आसा तशें करून म्हाकाय तें नाका ती वयती गेला आशेस म्हणून जाल्यार ती बदीन दवरता. गर्भ संरक्षणेचें गर्भांत तूं कशी संरक्षण करून आसा तशी ते चेडवाक चांग विद्या दिवची वेळाचेर चांग एज्युकेशन ताका मेळका म्हणून एक उत्तुंग जावन आशिल्ल्या वेळाचेर ती ते चेडा स्कुला व्हरची की ते स्कुला वेळार आज कसं कसं होमवर्क दिला म्हणून तांचे कोण की शिकयतले टिचर्सांक वटून उलोवन घेवन बसचें मुगेल चेडू खंयच्यान तूं उणें पण ताका मार्क आसा ना तागेलें ध्यास कशें आसा तागेलें निधिध्यास ना तूं कशें आसता तें चेडवाक कसलेंय उणेंपण आसलें हांव कशी करूं ताका असं पुराय घेवन नावें तागेलें स्कूल बॅग म्हणटाची तागेलें बुक्स म्हणटाची थंय आशिल्लें तागेलें पांयाक घालून सॉक्स की बुट्स की वॉटर बॅग की हें तें पुराय घेवन आतां हांव पळयतात तुमी ताका तयार करच्यो स्कुला पेटोवका जाल्यार खंयची की स्कूल वॅन येता ताजेर बसोवका नावें हीण व्हरून सोडका फुडें पुरो आमकां आतां व्हरून सोडचें हाडचें तें पुरो आशिल्लें आज स्कुला करता तें म्हणटना तसल्या वेळाचेर जाल्यार 7 गंटकी 8 गंटे भितर बस येता म्हणून जाल्यार ताका पूर्ण तयारी जेवणाची हाजी ताजी पुराय बॅगांक घालून ताका एक तयार करून पॅकींग चेडणान खावका
पक्कनी गरला देखून येताना पळयलें वळ तांदूळ भितर तशी आसा तूं दनपार खाय न्ही ताका तें सोण येयल्यार ताका जाय न्ही तें कसल्याक ताणें खाय न्ही चेडूं पोटा भुकेन आसा अशी सांगता ही आत्मप्रिय आनी हितवाच आत्मप्रिया म्हगेल मनान तुला कसं की जावका खावका पिवका असं कसं की एक विचार आसा हें दिल्यार तें चेडूं पोटभर खाता तसं करून चेडा जावका जालें न्ही तसं न्ही पौश्टीक आहार युक्त जावन आशिल्लें ताका आहार दिवचो चांग ताका विद्या बुद्धी इत्यादीक मेळचें तशें करचें चांग ताका संस्कारयुक्त जीवन इत्यादीक तागेले खातीर करचें मान न्ही बालानां वर्जये नित्यम चेडवां खातीर जावन कसं जालें शापम कोपम प्रतापनम कसलें तुका वायट देव म्हूण सांगून केन्नाय मनां जाल्यार येवचें ना आमगेल चेडूं ताण तरी आमकां उलयलो नावे ताण तरी आमकां दिवका जाल्यार दी न्ही ताण तरी खंयचीय वृद्धाप्यार आसच्या पुरो पूत तरी हांव सांगिलां आयकना पुतान म्हाका वृद्धाश्रमाक घाला नावे पुतान म्हाका कसलें आसल्यार तें आवसून हृदय त्या चेडा केन्नाय चांगा मागता आसो तें चेडूं कसं की चुकून केलां तो आपूण तागेले बायले लोट गमतेर प्रितीर असो तागेले चेडवां घेवन छंदायेर प्रितीन पळोवप असल एक व्यामोह प्रीती इत्यादी सांडेल सांगता अमकें अमकें आवसून कर्तव्य हें आवसपण म्हळ्यार कसलें आसा म्हणून महाभारतांत तूं अत्यंत छंद सांगिल्लें तसलें शापम कोपम प्रतापनम शाप दिवचा ना कोणूय तरी म्हगेल चेडा विशयान तूं वायट उलयना अशें कोरका जाल्यार ताका जावका जाल्यार छंद संस्कार दिवन राबोवचे भद्रगिरी अच्युत मामान सांगचें आशिल्लें खंय चेडूं एक काम करता आशिल्लें कसं की लूट केली लागीं घरकडच्यान येवन एक 2 पेटे मारले काय आमगेल्या चेडवाक तेन्ना आवसू लागीं घरच्या लढाई करत म्हगेल्या चेडवाक तूं कशी मारलें चेडवाल तर्फेन राबून लढाई केल्या कडे चेडा गरल्या भितर हाडली काय आनी 2 पेटी इवय मारता तूं कथा गेल्या वचचें काम आशिल्लें मॅम आनी तूं लागीं घरकडच्यान मारलेले 2 पेटे घाल्या चेडवान इण मारलेले 4 पेटे घाल्या जाल्यार चेडा गोतस चेडूं कसं करता आवसूल पांयाक चापास दोनी हातान गट्टी पडोवन धरून जोर रडता तेन्ना आवसूल मोग आपास आवसू ते चेडा धरून मग ती रडता हांव कसं जाल्यार तुका मारलें चेडा म्हणून लागीं शेजार घरच्या बायले जो ती वचून तीन 2 बंद पेट्टे मारल्या म्हणून ती गेल्या पांयाक गोंयची घालून बसना चेडा गोत आसा थंय गेला आनी 2 चेड मारता म्हणून तेन्ना धांवन येता आवसून मारल्या आवसूच म्हणून दूर वचना चेडूं कारण कितें जालें म्हाका ती संरक्षण करता म्हाका मोग दिवची हीच ही म्हळ्यार दृढ विश्वास ते चेडाल संस्कारां भितर पळोवन आसता तशी आवसू तिगेले आवसपण म्हळ्यार कसं दाखयता ते चेडा लागीं खंयचेय कालाक म्हगेल चेडा बदल विंगडान वायट उलोवचा नज म्हगेल चेडा कोणूय सोवचा नज म्हगेल चेडा कोणूय जोर करूं नज म्हगेल चेडा कोणूय मारूं नज हे प्रकार ताका एक संरक्षण करता आसतना तुमी तरी दुर्ग म्हणटात ताका दुर्गा तांतू भितर ते चेडा वाडयत कोपम खंयचेय कालार म्हगेल चेडा कोप येवचा नज एक कोप ताप इत्यादी कादकून ते चेडा कसल जावं का त्या वेळाचेर ते पुरे मेळचें तसलें पुरजनान तो योग्य म्हणून सांगून घेवका जाल्यार तसलें पुरजनाकरान ताका एक योग्यता इत्यादीक मेळचें गौरव मेळचें हें पुरे मेळका जाल्यार ताजी मातशी एक आवसून काम आसा आवसूल त्याग आसा आवसून दिलें ते चेडाक तशी एक आवसूल विशयां भितर महाभारत भाय सुंदर जावन सांगता हें प्रति एकल्याल घरां भितर आशिल्लें तसलें काय तर चेडा कसलें मेळका जाल्यार तूं उणें म्हण मेळ तुवें तांतूं आवसून तिगेल ते व्यामोह प्रितीन करतना तिणें दिवका जाल्यार शिक्षण दिनी म्हणून करता चांग तरी ती शिक्षण दिता चांग विचार तरी ते चेडवांक सांद दाखून ती भरत वय म्हणून जाल्यार तांगेल चेडूं केन्नाय वाट वाटे वचनाचें तांगेल चेडूं वायट जावचा साध्य ना अशी धर्मशास्त्रां भितर विशेष जावन आशिल्ली तसली उक्ती इत्यादीक आमकां थंय पळोवचें मेळटा तसलें तूं तिगेलें सूख
भोग ते मान्य तिगेले जिविताचें सर्वस्व त्याज्य करून तिणें तिगेले तें चेडवांक पळोवत आसलें आवसून व्हड कर्तव्य. तशी शुकदेवाक त्या गौतमेन कसं दिवका ते सर्व तें दिलां. तसले विचारान करतना शुकदेव भारी संतोशारी तागेलें तें पुराय जिवनान करता आसा. अशी विशेष जावन आशिल्लें दृढधर्म वृत्तांतांत शुकदेवाक तागेलें भविश्य सांगलां. पायच्या दिवसांत तो शुकदेव मुखार कसो जाता तागेलें वृत्तांत कसो म्हळ्यार पळोवया म्हूण सांगताच तुमकां पुनः वंदन करता. तसंच कृष्णार्पणमस्तु. हरि ओम.